जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने या ठिकाणी केलं असून आता तुम्हाला पण मोठा आनंद होणार आहे। कारण की आता जे शेतकरी 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते त्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता लवकरच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता आता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता तर आता तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी आणि मोठी दिलासादायक बातमी आली असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच दिलासा मिळणार आहे कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच या ठिकाणी पहिला टप्पा देखील मिळणार आहे। जर तुम्ही पण या 18 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचा लाभ देखील मिळू शकतो। तुम्हाला पण जर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमच्यासाठी पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात आला असून या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पैसे हस्तांतरित केले जाणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पण या ठिकाणी पैसे टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या 18 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील मोठी दिलासादायक बातमी आणि आनंदाची बातमी ठरू शकते कारण की आता तुमच्या जिल्ह्याला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता सविस्तरपणे आपण ती महत्त्वाची असणाऱ्या 18 जिल्ह्याची यादी बघू। कोणती असणार आहे महत्त्वाचे 18 जिल्हे याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमची पण आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण आजपासून 8व्या हप्त्याला वाटप देखील सुरुवात करणार असून आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचा लाभ देखील मिळू शकतो। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं हे बघणं अति आवश्यक असणार आहे। या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरू शकते कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला पण मिळू शकतो कारण की आता या 18 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे। 11च्या नंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हप्ता जमा दिसणार आहे। जर तुम्ही पण या 18 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 18 जिल्हे बघू। कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 18 जिल्हे ज्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे अपडेट बघू कोणती आलेली आहे सरकारच्या माध्यमातून अपडेट जे 8व्या हप्त्याची अपडेट असणार आहे। जर तुम्ही पण या 18 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती या 18 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार असून तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। फक्त अट एकच असणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला आहे तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार। आता जर तुम्हाला 21वा हप्ता म्हणजेच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार नाही। आणि हे दोन महत्त्वाचे काम जर तुमचे अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन हे दोन महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 2 कामे बघू। कोणते असणार आहे ते 2 महत्त्वाचे कामे जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं अति आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 2 कामे बघू आणि ते महत्त्वाचे 18 जिल्हे बघू। कोणते असणार आहे महत्त्वाचे 18 जिल्हे ज्या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेच्या ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळालेला होता आता त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला वाटपाला सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 18 जिल्ह्याची यादी बघू। कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 18 जिल्हे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आणि त्या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे बघायचं काम तुमचं या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघून घ्या कोणते असणार आहे ते 18 जिल्ह्यांची यादी। मी ती यादी तुमच्यासमोर मांडतो, तुम्हाला फक्त बघायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघून घ्या ते 18 महत्त्वाचे जिल्हे आणि ते 2 महत्त्वाचे काम असणार आहे। ते 2 महत्त्वाचे काम पण तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचे आहे जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये किंवा आजच अडचण येणार नाही। त्यामुळे जर तुमचे पण हे 2 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर ते लवकरात लवकर पार पाडणं तुमची या ठिकाणी
गरजेचे ठरणार असल्यामुळे तुम्हाला ते पार पाडावेच लागणार आहे. तर चला ते महत्त्वाचे 2 काम बघू आणि ते 18 महत्त्वाचे जिल्हे बघू. तर चला या 18 जिल्ह्यामध्ये आपला या ठिकाणी जिल्हा असताना नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार. नांदेड जिल्ह्याचं नावसुद्धा या 18 जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. जर तुम्हाला पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहून PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता तर आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार आहे. तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू कोणता असणार आहे. धाराशिव जिल्हा. आता जर तुमचा पण धाराशिव जिल्हा असेल तर तुम्हाला पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. कारण की आता धाराशिव जिल्ह्याचं नाव सुद्धा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू कोणता असणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा. आता या ठिकाणी लक्ष देऊन पूर्व देऊन या ठिकाणी बघून घ्या. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली. आता संभाजीनगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 18 जिल्ह्यातील यादीमध्ये आलेलं आहे. जर तुमचे पण या 2पैकी कोणतं तरी एक काम अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन हे 2 कामे पूर्ण करून टाका. हे महत्त्वाचे काम असणार आहे. अधुरे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून टाका. ज्या ज्या शेतकऱ्यांचे काम अधुरे असलेले आहे त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून टाका. समोरचा जिल्हा असणार आहे आपला बीड जिल्हा. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या बीड जिल्ह्याचं नावसुद्धा या 18 जिल्ह्यातील आलं असून जर तुमचं पण हे काम अधुरं असेल तर लवकरात लवकर जाऊन ते काम पूर्ण नक्की करून टाका. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा. आता जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे तर आता तुमची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. आता तुम्हाला पण आजपासून 8व्या हप्त्याला या ठिकाणी सुरुवात देखील करणार असून आता तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. फक्त हे 2 महत्त्वाचे कामे जर तुमचे अधुरे असतील तर लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तर तुम्हाला पण आता मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता आनंदच होणार आहे. कारण की आता नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा संपलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण पार पाडणं तुमचं सुद्धा काम असल्यामुळे तुम्हाला ते 2 महत्त्वाचे कामे करणं अतिशय गरजेचे आहे. धुळे जिल्हा. समोरचा जिल्हा असणार आपला धुळे जिल्हा. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि धुळे जिल्ह्यामधून तुम्ही पण पात्र शेतकरी ठरलेले असाल तर तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार असून आता तुमची पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार असून आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली. फक्त आता तुमचे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण झालेले पाहिजे. तर चला ते 2 महत्त्वाचे कामे बघू. आता समोरचा जिल्हा या ठिकाणी असताना आहे आपला समोरचा जिल्हा या ठिकाणी अहिल्यादेवी नगर. आता जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा अहिल्यादेवी नगर जर तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. जर तुमचा जिल्हा अहिल्यादेवी नगर असेल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता 8वा हप्ता देखील तुम्हाला पण मिळणार आहे. आता तुमची पण देखील प्रतीक्षा संपलेली आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्याच्या नंतरचा जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमची पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 8वा हप्ता लवकरच देण्यात येणार. त्यांची सुद्धा आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून फक्त जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. आता जर तुमचे पूर्णपणे हे 2 काम अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्हाला ते पार पाडणं अतिशय गरजेचे असल्यामुळे हे 2 कामे तुम्हाला काळजीपूर्वक बघावे लागेल आणि ते पूर्णसुद्धा करावे लागेल. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 2 काम जे 2 महत्त्वाचे काम जर तुमचे अधुरे असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते पूर्ण करावेच लागणार आहे. जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये किंवा आजच अडचण या ठिकाणी येणार नाही. तुम्हाला पण
फास्ट पैसा देखील येणार आहे. तर चला बघू कोणते असणार आहे ते 2 महत्त्वाचे कामे, जे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्ण पार पाडावे लागणार. तर चला या ठिकाणी 2 महत्त्वाच्या कामामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं काम असणार आहे ई-KYC. ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केलेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी धक्कादायक बातमी आली असून आता त्यांना ई-KYC करावीच लागणार आहे. जर तुम्हाला पण कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-KYC करणं अत्यावश्यक ठरलेले आहे. त्यामुळे ई-KYC पूर्णपणे करूनच टाका. जर तुमची ई-KYC अधुरी असेल किंवा तुम्ही पण ई-KYCला सुरुवातच केलेली नसेल किंवा ई-KYC तुमची राहिलेलीच असेल तर लवकरात लवकर जाऊन ई-KYC करून घ्या. आता दुसरं आणि महत्त्वाचं काम, जर तुमची ई-KYC नसेल तर लवकरात लवकर ई-KYC करून घ्या. हे दुसरं काम खूप महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळे ते तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे. दुसरं काम असणार आहे फार्मर ID. आता जर तुमची पण फार्मर ID बनवलेली नसेल किंवा तुम्ही पण फार्मर ID बनवलेली नसेल तर लवकरातलं लवकर जाऊन फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. ई-KYC आणि फार्मर ID हे 2 कामे तुम्हाला करणं अतिशय गरजेचे सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचे 2 काम अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन ते पूर्ण नक्की करा. आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतं, असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन सांगू की तुमच्या जिल्ह्याला लाभ मिळणार आहे की नाही मिळणार नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचा आजपासून. तर तुमच्या डोक्यातला प्रश्न दूर केला जाईल. फक्त तुमचा जिल्हा कमेंट करा. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे सबस्क्राईबसुद्धा करून टाका जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर. चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला.